आणि या कंपनीने मला खूप काही दिलं, खूप काही नाव आणि जेवढे माझ्या काही ड्रीम्स होते मी बघायचे, तर मी म्हणेल 90% ड्रीम्स आहे ना माझे ह्या कंपनीमधल्या जॉबने ना पूर्ण झालेले आहेत. आणि ठीक आहे, खूप म्हणजे खूप वाईट वाटते अक्षरशः, पण जे काही केलं मी माझ्या बाळासाठी केलं आणि खूप विचारपूर्वक केलेलं आहे. इतक्या चांगल्या कंपनीतून सोडताना खरंच खूप वाईट वाटतं. बघूयात आता, चला निघते घरी. बाळाला सोडून त्याच्या पप्पांकडे आले होते आणि आता फायनली लास्ट डे झालेला आहे. मला खूप वाईट वाटतंय, खूप. हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे आजच्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघू शकता इथे तुम्ही सकाळी सकाळी ना अगस्त्यला असं घर करून दिलेलं आहे. त्याला नाहीतरी ना घरामध्ये खूप असा पसारा घालून खेळायची सवय आहे. कुठलेही लहान मुलं असू दे, खेळताना पसारा हा होतोच आणि त्याचं मी आता काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. कारण पसारा नाही घालणार तर मुलं खेळणार कशी, तर त्याच्यामुळे ठीक आहे, अजून 1-2 वर्ष त्याला काही समजणार नाही, तोपर्यंत तो पसारा घालतच राहणार आहे. तर तसं आहे ना, जरा एका जागेवर छान असं बसून राहावं म्हणून जरा टाइमपास म्हणून आहे ना मी त्याला असं उशांचं घर करून दिलं होतं. आणि खूप नादवलेलं आहे. जरा मी नाही का चेअर्सची आमच्या रचना जरा चेंज केलेली आहे, जेणेकरून आहे ना त्याला असं घर वगैरे बनवता येईल आणि त्याच्यामध्ये तो मस्तपैकी रमतो रोज खेळण्यामध्ये. मुलांना चांगला क्वालिटी टाइम खेळता यावा म्हणून आहे ना अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स करून द्यायला लागतात. भाजी आणली होती मिस्टरांनी शनिवारी, तर बघू शकता त्यात टोमॅटो बघितला का कसा आलेला आहे शेप. ट्विन्स टोमॅटो आहे, ट्विन्स टोमॅटो. असे वेगळे काहीतरी भाजी अशी आली ना मला खूप असं कौतुक वाटतं. म्हणजे शेजारी आलेले असणार आहे ते, किंवा एकच इथं तर देठ आहे, एकाच देठाला 2 टोमॅटो आहेत. बघा किती मस्त ना, म्हणजे निसर्गाची कमाल आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या माझ्याकडे येतात नेहमी, तर परत कधी आलं ना काय असं वेगळं अजून तुमच्याशी शेअर करेल. तर आज आहे ना मला खूप एक महत्त्वाचं काम हातावेगळं करायचं होतं. तर त्याच्यापूर्वी आहे ना म्हटलं सकाळची सगळी जी काही कामं आहेत ती पटपट उरकावी, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम होतं म्हणजे ब्रेकफास्ट बनवणं. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे की इडलीचं जे पीठ आहे ना मी ते 2 दिवसाचं एकदम बनवून ठेवत असते. एक दिवस इडल्या करते, एक दिवस डोसा करते, राहिलेल्या थोडंसं जर काही पीठ राहिलं तर त्याच्यामध्ये उत्तप्पा किंवा मग आप्पे करत असते. तर मी उत्तप्पा कुठल्या पद्धतीने करते ना ते इथे मी जस्ट शेअर करते तुमच्याशी. पहिलं तर आहे ना आपण जे पॅन आहे त्याला तेलाने छान असं ग्रीसिंग करून घ्यायचं, आणि तेल आहे ना थोडंसं आपला जो टिश्यू पेपर आहे किंवा आपलं न्यूजपेपर जरी वापरला तुम्ही तरी चालेल, ते तेल आहे ना त्याच्यावर असं छान असं पुसून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका मारून जे त्याचं टेम्परेचर आहे तव्याचं ते एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना छान असं डोशाचं पीठ एकसारखं पसरवायचं आहे, आणि त्याला आहे ना जास्त असं चमच्याने असं हलवायचं नाही पसरवताना, नाहीतर मग त्याला आहे ना अशी जाळी सुटत नाही. आणि थोडंसं टाकले आहे ना किंचित ओलं असतानाच पीठ त्याच्यावर आहे ना चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची जर आवडत असेल तुम्हाला तर हे सगळं आहे ना पीठ ओलं असतानाच हे पसरवायचं. आणि त्याच्यावर आहे ना अशा प्रकारे उन्हातल्याने तेल आपण टाकायचं आहे, आणि त्याच उन्हातल्याने ते जे काही कांदा टोमॅटो आहे ना ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने, जेणेकरून जे आपला जो हा कांदा मसाला आहे ना तो त्याला छान असा चिकटून येतो. तर माझ्याकडे ना एक स्वयंपाक करणाऱ्या ताई होत्या, तर त्यांना आहे ना उत्तप्पा कसं बनवायचा हे सुद्धा माहिती नव्हतं. तर ते काय करायच्या, हे जे कांदा टोमॅटो वगैरे आहे ना हे डायरेक्टली त्या इडलीच्या डोशाच्या पिठामध्येच मिक्स करायच्या आणि मग पसरवायच्या. तर ते ऑफकोर्स कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे ते नीट पसरत नाही, आपला जो डोसा आहे तो फाटतो, किंवा ते जे पीठ आहे ते नाही का एका बाजूला जास्त पसरलं जातं, एका बाजूला कमी पसरलं जातं कांदा टोमॅटो अडकल्यामुळे. तर बेस्ट आणि करेक्ट पद्धतीने हीच आहे की पहिलं आपण डोसा टाकायचा, थोडंसं ओलसर पीठ असताना त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकायचा, छान असं तेलवरनं सोडून आहे ना छान असं प्रेस करून घ्यायचं, आणि पुन्हा एकदा आहे ना टर्न करून घ्यायचा आहे आपला डोसा, जेणेकरून आहे ना खालच्या बाजूचा जो कांदा टोमॅटो आहे ना तो पण छान असा मस्त काय म्हणतात त्याला असं थोडासा फ्राय केला जातो, आणि खाताना आहे ना तो असा कच्चा लागत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं उत्तप्पा माझा तयार झालेला आहे. अशा प्रकारे ना उत्तप्पा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान आणि लहान मुलांना खूप आवडतो, आणि अगदी हा व्हेज पिझ्झा सारखाच दिसतो बरं का. तर
इथे आपला मस्त जाळीदार असा छान उत्तप्पा तयार झालेला आहे। तुम्ही पातळ पण करू शकता, थोडा जाड हवा असेल तर जाड पण ठेवू शकता। मी अशा प्रकारे इतका जाडसर तो ठेवलेला आहे। तर मी अशा प्रकारे उत्तप्पा करते, तुम्ही कशा प्रकारे करता मला नक्की कमेंट करून कळवा। आणि इथे बघू शकता तुम्ही सगळं आवरलं, नाश्ते वगैरे झाले आणि हे मी ना माझं तुम्हाला कंपनीचं आय कार्ड दाखवत आहे। आता निघालेली आहे मी कंपनीमध्ये। आज माझा ऑफिशियली लास्ट डे झालेला आहे कंपनीमध्ये। ही माझी कंपनीची बिल्डिंग आहे बघू शकता आणि लॅपटॉप वगैरे सगळं सबमिट केलेलं आहे आणि आता फायनली मी कंपनीमधून एक्झिट झालेली आहे। इतके दिवस सुट्टीवर होते पण आता फायनली एक्झिट झालेले आहे। खूप मिस करेल कंपनीला माझ्या। बघू शकता किती छान मस्त असा व्ह्यू होता आमच्या कंपनीचा आणि इथे बरेच वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज खूप वाईट वाटते सोडताना, पण काही करू शकत नाही। खूप विचारपूर्वक निर्णय घेतला होता आणि आज तो फायनली लास्ट डेपर्यंत पोहोचलेला आहे। प्रेग्नन्सीमध्ये थोड्याशा सुट्ट्या, त्याच्यानंतर डिलिव्हरीनंतर सुट्ट्या, त्याच्यानंतर पुन्हा बाळासाठी सुट्ट्या आणि आता कायमची सुट्टी, अशा वेगवेगळ्या प्रवासातून माझं हा जॉब गेलेला आहे। आणि गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी मी कमावल्या, भरपूर गोष्टी शिकले आणि या कंपनीने मला खूप काही दिलं, खूप काही नाव आणि जेवढे माझ्या काही ड्रीम्स होते मी बघायचे, तर मी म्हणेल 90% ड्रीम्स आहे ना माझे ह्या कंपनीमधल्या जॉबने ना पूर्ण झालेले आहेत। आणि ठीक आहे, खूप म्हणजे खूप वाईट वाटते अक्षरशः, पण जे काही केले मी माझ्या बाळासाठी केले आणि खूप विचारपूर्वक केलेलं आहे। सानवीच्या वेळेला पण मला असंच जॉब सोडताना खूप वाईट वाटत होतं, पण त्याच्यानंतर असं वाटायचं की माहिती नाही परत मी काम करू शकेल की नाही, पण केलं आणि आता सुद्धा माहिती नाही आहे पुढचं फ्युचर की करेल की नाही, माहिती नाही फ्युचरमध्ये, पण प्रयत्न नक्की करेल। आणि इतक्या चांगल्या कंपनीतून सोडताना खरंच खूप वाईट वाटतंय। बघूयात आता, चला निघते घरी। बाळाला सोडून त्याच्या पप्पांकडे आले होते आणि आता फायनली लास्ट डे झालेला आहे। मला खूप वाईट वाटतंय खूप। तर मागील काही व्हिडिओमध्ये ज्या माझे व्हिडिओज पहिल्यापासून बघतात त्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे की जसं मी मॅटर्निटी माझी सुट्टी संपली आणि मी परत काम जॉईन केलं, त्याच्यानंतर अगस्त्यला सांभाळायला आपण बाई वगैरे ठेवल्या होत्या, पण मला काही एवढं व्यवस्थित पटेना त्यांचं आणि अगस्त्यसुद्धा कुठल्याच बाईकडे व्यवस्थित असं राहीना, त्याच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला आणि माझ्या ऑफिसचे तास इतके जास्त आहेत, 8 ते 10 तास आम्हाला काम करायला लागतं। तर त्याच्यामुळे ना घराकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं, दोन्ही मुलांकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं, सानवीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि त्याच्यात माझ्यासुद्धा तब्येतीवर खूप परिणाम व्हायला लागला, कारण सानवीसाठी ना मला रोज सकाळी 5ला उठावं लागतं आणि ऑफिसचं काम करायचं असल्यामुळे ना मला दिवसभर पडायला सुद्धा मिळायचं नाही, झोपच मिळायची नाही अजिबात आणि रात्री पुन्हा मला 12 आणि 1 वाजता झोपायला, म्हणजे हार्डली मला रोज फक्त 4 ते 5 तास झोप मिळायची। तर मला एवढा त्रास होत होता, म्हणजे मला स्वतःला सुद्धा शारीरिक भरपूर त्रास व्हायला लागला होता आणि मुलांवर तर परिणाम होतच होता। तर त्याच्यामुळे मी असं ठरवलं की अगस्त्यचं सुद्धा मेन महत्त्वाचं कारण होतं म्हणजे की तो कोणाकडेच राहायला तयार नव्हता। एक वेळेला मी सुद्धा माझी तब्येतीची हेळसांड करून मी काम केलं असताना इतके दिवस मी करतच होते, खूप भरपूर त्रास होत होता। एवढं मी आज 20 वर्ष काम करत आहे, 2005 सालापासून माझा पहिला जॉब मी सुरू केला आणि आज 2025 साल आहे, तर 20 वर्ष मी काम करत आहे। फक्त मध्ये 3 वर्षाचा मी गॅप घेतला होता सानवीचा जन्म झाल्यानंतर, पण त्याच्यानंतर मी कंटिन्यू काम करत आहे। तर जवळजवळ आता 20 वर्ष मी कितीही मला त्रास होत होता, तब्येतीचा त्रास होत होता, बाकी भरपूर असे त्रास होते, पण तरी पण आहे ना मी नॉनस्टॉप मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत, घरी कधीच बसलेले नाही आहे। आणि त्याच्यानंतर आता असं वाटत होतं की नाही आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, कारण मला स्वतःला एकटीला त्रास नव्हता होत, तो घर पूर्ण अख्खं त्याच्याबरोबर सफर होत होतं आणि मेन म्हणजे बाळ सफर होत होतं। एवढं सगळं आपण कशासाठी करतो? मुलांसाठी करतो। जर मुलं खुश आहे, मुलांच्या जर तब्येती चांगल्या आहेत, मुलं जर व्यवस्थित त्यांच्यावर संस्कार होणार आहे तर आपले पैसे कमावण्याला अर्थ आहे। आपण उगीच ते मुलं कोणाच्या तरी ताब्यात देऊन त्या मुलांना धड ना वळण लागणार आहे ना, त्यांना धड वेळच्या वेळेला खायला प्यायला मिळणार आहे
कित्येकदा असं व्हायचं ना की अगस्त्यला आहे ना, म्हणजे तो जेव्हा छोटा होता अंगावरचं दूध पित होता आणि मी कामाला सुरुवात केली 8 महिन्याचा तो असताना, आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा पण दूध प्यायचं असेल ना तर ऑफकोर्स दूध प्यायला कमीत कमी लहान बाळाला जर जवळ घेतला आपण अर्धा एक तास तर ते पितं. पण त्याच वेळेला नेमकं जर माझा कॉल वगैरे जर असला चालू झाला असेल ना तर लिटरली मला त्याला असं दूध तोडून मला ते काम परत कॉल वगैरे जॉईन करायला लागायचं. तर मला खूप वाईट वाटायचं की काय एक आई म्हणून आपण काय आपल्या बाळाला देतोय, की साधा आपण त्याला रिलॅक्सपणे दूध सुद्धा पाजू शकत नाही कामाच्या गडबडीमुळे, किंवा आता काम आहे, कॉल आलेला आहे, टीम मीटिंग आहे, त्याच्यामुळे आपण धड आपल्या बाळाला दूध सुद्धा पाजण्यासाठी व्यवस्थितपणे टाइम देऊ शकत नाही. तर मला खूप खूप वाईट वाटायचं अशा वेळेला. एक म्हणजे स्त्री म्हणून मी आता तुमच्याशी शेअर करत आहे. खरं हे म्हणजे शेअर करावं का नाही कारण हे खूपच पर्सनल आहे, पण एक सांगते तुम्हाला की एक आईचं मन कसं असतं की जर आपण आपल्या बाळाला जर त्याच्या वयामध्ये जर वेळच्या वेळेला हव्या त्या गोष्टी देऊ नाही शकलो तर नंतर आयुष्यभर आपल्याला तो पश्चाताप कुठे ना कुठेतरी होत राहतो आणि खूप मन आपल्याला खात राहतं. आणि माझं मन खरंच मला खूप खात होतं की नाही, आत्ता तो खरंच खूप लहान आहे या सगळ्या गोष्टींसाठी आणि मला त्याच्यासाठी वेळ हा द्यायलाच पाहिजे. एक वेळेला घरचं जर माझं कोणी माणूस असलं असतं, माझे सासूबाई असत्या, माझी मम्मी असती, आणि ते लोक जर मनापासून त्याला जर सांभाळत असतील आपल्या बाळाला तर एक वेळेला मी कसंही ॲडजस्ट केलं असतं. पण एकदम तिराहित व्यक्तीच्या हाती देऊन आहे ना बाळाला, मी बघत होते की कुठल्या गोष्टींमधून सगळ्या चालल्या होत्या. म्हणजे कधी कधी असं बघायचे ना, मी बळजबरीने बाहेर क्लायमेट नसताना सुद्धा मला त्याला बाहेर फिरवायला घेऊन जा असं त्या बाईला सांगायला लागायचं. आणि ती बाई आपली नॉर्मली त्या गाडी ढकलत न्यायची, कुठेतरी बसायची, फोनवर बोलत बसायची किंवा इकडं तिकडं बघत बसायची, पण त्याच्याशी असं कोणी व्यवस्थित असं खेळत नव्हतं. एक आई जशी आपल्या बाळाला प्रेम देऊ शकते, वेळ घालवू शकते, आजी म्हणा वेळ देऊ शकते, प्रेम देऊ शकते, तसं एक तिराहित पर्सन तसं नाही देऊ शकत. म्हणजे मला तरी अशी कोणी व्यवस्थित अशी बाई भेटली नाही. आणि बाई हे सगळंच आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की मला नव्हत्या पटत आणि असं वाटत होते की नाही, हे जे वय आहे ना त्या वयामध्ये मीच त्याच्यासोबत हवी आहे. नंतर ठीक आहे, नंतर तो थोडासा एक 4-5 वर्ष झाल्यानंतर लहान मुलं थोडंसं शाळेत जाऊ लागतात आणि आईपासून हळूहळू बरोबर तुटतात आणि ईच अँड एव्हरी क्षणाला त्याला आपणच पाहिजे असं काही नसतं. तर त्यानंतर आपण आपलं करिअर पुन्हा एकदा सुरू करू शकतो. पण एकदमच लहान आहे बाळ आणि त्या काळामध्ये खरंच माझी त्याला गरज आहे हे सगळं ओळखून आणि ह्या सगळ्याची जाणीव मला होत होती कुठेतरी, म्हणून मी हा खूप म्हणजे अवघड निर्णय घेतला आहे. मी जेव्हा हा जॉब जॉईन केला तेव्हा 6 लाखाच्या पॅकेजवर मी जॉईन केला होता आणि आता 10 लाख हे पॅकेज होतं माझं वार्षिक. आणि एवढं मोठं पॅकेजच्या जॉब सोडून मी आता माझ्या बाळासाठी आणि माझ्या स्वतःसाठी म्हणा किंवा माझ्या घरासाठी, माझ्या मुलांसाठी मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे. बघूयात आता पुढं काय करायचं. मला आत्ता काहीच माहिती नाही आहे, मी काय प्लॅनिंग वगैरे केलेलं नाही आहे पुढचं. मला आत्ता सध्या माझं बस मूल महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा अवघड का होईना पण निर्णय घेतलेला आहे. ऑप्शन्स तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणींना वाटेल की हे करायला हवं होतं, तू ते करायला हवं होतं. ऑप्शन्स भरपूर होते, पण नाही, मला आत्ता थोडंसं थांबायचं होतं. कधी कधी म्हणतो ना आपण खूप धावत असतो सगळ्या गोष्टींच्या मागे, पण कधीतरी आहे ना थोडंसं थांबून श्वास घेऊन बघायला लागतं की नक्की कुठपर्यंत आपण आलेलो आहे आणि अजून कुठल्या गोष्टींची गरज आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो तुम्हाला, मी जास्त पैशाच्या मागे पळणारी व्यक्ती नाहीये. मला पैशापेक्षा आहे ना नाती महत्त्वाची आहे, आपली माणसं महत्त्वाची आहेत पहिल्यापासूनच. कारण आयुष्यभर आपण पैसा कमवू शकतो, कधी पण कमवू शकतो, पण आत्ता ही जी गेलेली वेळ आहे ना परत येऊ नाही शकत. आणि पैसा कोणाला नको असतो, पैसा सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तो हवा आहे. पण आत्ता सध्या थोडंसं थांबणं महत्त्वाचं आहे, श्वास घेणं महत्त्वाचं आहे आणि ते सगळं आपल्या फायद्यासाठी. तर असो, तुमच्याशी बोलता बोलता माझी ही बरीचशी कामं उरकलेली आहे. तुम्ही बघितलं मी किचन ट्रॉली साफसफाई करायला काढली होती. माझ्या घरी ज्या काम करणाऱ्या ताई आहेत त्यांनी मला किचन वगैरे साफ करून दिलं, ट्रॉल्या वगैरे. आणि त्याच्यानंतर मी बाकीचे पण घरातले थोडंफार जे काही आहे वरच्यावर भांडी वगैरे लावणं, साफ करणं हे सगळं केलं. आणि फ्रीज पण त्यांनीच मला साफ वगैरे करून दिलं होतं घासून पुसून. आणि मी थोडंसं फ्रीज अरेंज करत आहे. तर फ्रीजचे अरेंजमेंट मी कशा प्रकारे करते, फ्रीज छान असं सुटसुटीत कसा ठेवावा आणि कशा प्रकारे आपण
मेंटेन करू शकतो छान प्रकारे. असा ह्याचा डिटेल व्हिडिओ मी 2 वर्षांपूर्वी पण केला होता, पण आता लेटेस्ट मी कशा पद्धतीने मी फ्रीज व्यवस्थित ठेवते ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या आणि पर्सनल गोष्टी शेअर केलेल्या आहेत, तेव्हा नक्की तुमचे सुद्धा विचार मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आय होप सो आजचा व्हिडिओ आवडला असणार आहे. येणारे प्रत्येक पुढचे व्हिडिओ बघत राहा असेच. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आले की त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि मी शक्यतो प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ टाकायचे. एखादा त्याच्यातला व्हिडिओ प्रॉपर रेसिपीचा असणार आहे आणि बाकीचे व्लॉग्स असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या जे व्हिडिओज आहेत ना त्याला भरभरून प्रेम द्या, हीच तुमच्याकडे मी रिक्वेस्ट करते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. इकडे बघून कर कर कर. कशा करायच्या काय पुष्पा कर. अंडा बोल बोल बाबू. पुष्पाचं कसं करतो तो कसं करतो बाबू? अगस्त्या कर वा. कशी करतो दाखव. आहा पुष्पा.